शिक्षकाचं आणि विद्यार्थी यांचं नातं हे घट्ट असतं। विद्यार्थ्याचा अधिक वेळ हा शिक्षकांसोबत जातो, त्यामुळे शिक्षणाविषयी गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकाविषयी विद्यार्थ्यांना एक वेगळा जिव्हाळा, एक आदर निर्माण होतो। मात्र जेव्हा जिव्हाळा निर्माण झालेला शिक्षक सेवानिवृत्त होतो, तेव्हा विद्यार्थ्यांचं हृदय भरून येतं। असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील गोदावरी पब्लिक स्कूल मध्ये घडलाय। पवार मॅडम यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेत, तर संस्थाचालक आणि माजी विद्यार्थ्यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना शुभेच्छा दिल्या। छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको-बारा परिसरातील गोदावरी पब्लिक स्कूलमधील कार्यरत असणाऱ्या ललिता पवार या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या। त्यांनी वयाची 34 वर्षे शिक्षिका म्हणून शिक्षणदानाचं कर्तव्य बजावलं। शिकवण्यामध्ये त्यांनी काही दिवसातच विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून आपली ओळख निर्माण केली। प्रेमानं शिकवणं आणि हातात छडी घेऊन रागात विद्यार्थ्यांना रागवत ही त्या होत्या। मात्र छडी कोणावर त्यांनी कधीच चालवली नाही, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच जिव्हाळा, एक आदर निर्माण झाला। मात्र 30 ऑगस्ट 2025 रोजी विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर त्यांच्या आवडत्या शिक्षिका ललिता पवार मॅडम सेवानिवृत्त झाल्या असल्याची माहिती त्यांना मिळाली। त्यानंतर शाळेमध्ये त्यांना रीतसर निरोप समारंभ देण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी मुख्याध्यापिका शुभांगी सूर्यवंशी काळे, उपमुख्याध्यापक परदेशी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख राजपूत सर, साळुंके सर, बहिरगावकर मॅडम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। तसेच सोमवंशी सर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। पुढील आयुष्यासाठी सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या। मात्र आपल्या आवडत्या पवार मॅडम त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले। विद्यार्थी रडत असल्याचं पाहून पवार मॅडम देखील गहिवरल्या होत्या। यावेळी काही महिला पालक आपल्या मुलांना घेण्यासाठी आल्या असता त्यांना मॅडम सेवानिवृत्त झाल्याचं कळल्यानंतर त्यांनी देखील मॅडम यांना गळाभेट करत पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला। तर सहशिक्षिका यांनी देखील पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला। पवार मॅडम यांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावरती त्यांनी झाली आता जावेच लागेल अशी समजूत काढत विद्यार्थ्यांना निरोप दिला। त्यांनी 34 वर्षाच्या कार्यकाळानंतर अशा प्रसंगाला जड अंतःकरणाने निरोप दिला। निरोप देताना विद्यार्थ्यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले। तर संस्थाचालक तथा शिक्षक आमदार विक्रम काळे आणि विविध ठिकाणी उच्च पदावरती कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी देखील एडियन सोबत बोलताना जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना शुभेच्छा दिल्या। स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळे साहेब यांनी गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळ्याचे तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी या संस्थेचं बीजारोपण केलं आणि आता संस्था सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आज छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यामध्ये या संस्थेची जवळपास 20 शाखा आहेत आणि त्या माध्यमातून 10,000च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि या संस्थेमध्ये जवळपास 500च्या वर शिक्षक, कर्मचारी, प्राध्यापक, डॉक्टर हे त्या ठिकाणी आपलं कुटुंब त्यांचं उभा करण्याचं काम स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतरावजी काळे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्यानंतर मी स्वतः या संस्थेचा सचिव या नात्यानं त्यांनी लावलेलं इवलेसी रोपं त्याचा वेलू गेला गगनावरी या संतवचनाप्रमाणे त्याला पुढं घेऊन जाण्याचं काम मी करतो आहे। आज माझ्या संस्थेच्या गोदावरी पब्लिक स्कूल छत्रपती संभाजीनगर या विद्यालयातून श्रीमती ललिता सीताराम पवार या मॅडम नुकत्याच कालच्या 30 तारखेला सेवानिवृत्त झालेल्या आहेत। जवळपास 34 वर्ष त्यांनी या ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये काम केलं आणि हे करत असताना त्यांचा गणित आणि विज्ञान हा अवघड विषय त्यांच्याकडे होता, परंतु तो अवघड विषय अत्यंत सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्या विषयामध्ये गोडी निर्माण करण्याचं कामसुद्धा त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी केलं। राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून आमच्या विद्यालयाला अटल ट्रिंकिंग लॅब मिळालेली होती, रोबोटिक लॅब मिळालेली होती आणि त्याचा फायदासुद्धा विद्यार्थ्यांना करून देण्याचं काम पवार मॅडमने त्या ठिकाणी केलं। त्याची ट्रेनिंग स्वतः त्या घेऊन आल्या आणि विद्यार्थ्यांनी रोबोट कसे तयार करावे किंवा विद्यार्थ्यांना हे रोबोटिक्स प्रयोग कशा पद्धतीनं शिकवावेत नव्हे तर विद्यार्थ्यांनी स्वतः बसून ते तयार करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी केलं, याचा मला मनापासून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। आज मॅडमच्या हाताखालून शिकून गेलेले हजारो विद्यार्थी, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, वकील झालं
नव्हे तर याच छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री भोकरे साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत. ते आमचेच विद्यार्थी आहेत. मला आनंदानं सांगावं असं वाटतं. हे तर उदाहरण आहे, पण असंख्य विद्यार्थी साता समुद्राकडं पलीकडे जाऊन ते त्या ठिकाणी आज गोदावरीचं नाव उंच करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. मला वाटतं हे सर्व श्रेय हे माझ्या शिक्षक बंधू भगिनींचं आहे आणि त्याच्यामध्ये ललिता पवार मॅडमचं सुद्धा त्या ठिकाणी आहे. आज जसं त्यांनी इतर विद्यार्थ्यांना, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घडवलं, तसं आज त्यांची तिन्ही मुलं उत्तम पद्धतीनं उच्च शिक्षित झालेली आहेत. दोन्ही मुली त्या ठिकाणी उच्च शिक्षित आहेत. मुलगासुद्धा आज आर्किटेक्ट म्हणून त्या ठिकाणी काम करतो आहे. मुलगीसुद्धा त्या ठिकाणी सिडको ऑफिसमध्ये इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी, मुलगी रिसर्चर म्हणून निसान कंपनी पुणे येथे त्या ठिकाणी काम करते. जावईसुद्धा MSVमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या मोठ्या पदावरती काम आहेत. दुसरेसुद्धा जावई पिंपरी चिंचवड येथे महानगरपालिकेमध्ये पाणीपुरवठा विभागामध्ये काम करत आहेत आणि त्यांचे पतीसुद्धा 4 स्टार डेव्हलपमेंट अध्यापक महाविद्यालयातून आज वरिष्ठ लिपिक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. असं हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी 34 वर्ष हे ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करत असताना शेवटी आज त्यांचं वय झालं आहे किंवा त्यांना काम होत नाही म्हणून ते सेवानिवृत्त होत नाहीत. शासनाने एक वयोमर्यादा केली की वय वर्ष 58 झाले की तुम्हाला सेवानिवृत्त व्हावं लागेल, जेणेकरून जे नवीन येणारी पिढी आहे त्यांना त्या ठिकाणी तिथं संधी मिळेल. या उद्देशानं शासनानं वय वर्ष 58 ही सेवानिवृत्तीची मर्यादा केली. त्या नियत वयामानानुसार आज जरी मॅडम सेवानिवृत्त होत असल्या तरी निश्चितपणानं त्यांनी आमच्या विद्यालयाला, आमच्या संस्थेला दिलेलं योगदान हे उल्लेखनीय आहे आणि म्हणून मी संस्थेचा घटक या नात्यानं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. निश्चितपणानं आई तुळजाभवानी त्यांना पुढील आयुष्यसुद्धा चांगलं आरोग्य देवो, त्यांच्या जीवनामध्ये भरभराटी येवो आणि त्यांना 100 वर्ष जगण्याची ताकद आणि शक्ती आई तुळजाभवानी देवाशी प्रार्थनासुद्धा आजच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आणि त्यांच्या गायकवाड कुटुंबियांना पुढील वाटचालीस, म्हणजे गायकवाड हे मिस्टरकडलं आडनाव आहे, त्यामुळं निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबाला पुढील वाटचालीस मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबाची प्रगती अशाच पद्धतीनं पुढं चालत राहावं ही पण सदिच्छा आणि शुभेच्छा या निमित्तानं देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर सुनील भोकरे. मी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील अधिकारी आहे आणि सध्या मुख्यमंत्री सचिवालयात प्रशासकीय अधिकारी या पदावर कार्य करत आहे. मी आज तुम्हाला माझ्या वर्ग शिक्षिका आणि शालेय जीवनातील शिक्षिका श्रीमती पवार मॅडम यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. श्रीमती पवार मॅडम या मला छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी पब्लिक स्कूल शाळेत शिकवायला होत्या. त्या मला सलग 7वी ते 10वी अशा 4 वर्ष शिकवायला होत्या. विशेषतः त्या माझ्या 8वी बच्या या वर्ग शिक्षिका होत्या. पवार मॅडमचं नाव घेतलं की समोर होतो त्यांचा शिस्तबद्ध आणि कडक शिस्तीचा चेहरा. परंतु स्वभावाने जरी ते कडक असतील, स्ट्रिक्ट असतील, तरी देखील त्या अत्यंत स्वभावाने मृदू होत्या आणि मला त्यांचा विशेषतः सोशल अँगल खूप जास्त भावला. आमच्यासारख्या खेड्यात राहिलेल्या मुलांना त्या खूप जीव लावायच्या, प्रेम करायच्या, आमच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या. त्यामुळे आम्हाला त्या मातृतुल्य व्यक्तिमत्व वाटतात. त्यांच्या विषयावरती अत्यंत चांगला हातखंडा होता. त्या खूप चांगल्या प्रकारे कन्सेप्ट समजून सांगायच्या. या ऑगस्टमध्ये मॅडम नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. मी त्यांना त्यांच्या सेकंड इनिंगबद्दल म्हणजे सेवानिवृत्तीच्या आयुष्यासाठी त्यांना आरोग्यमय शुभेच्छा देतो आणि मॅडमने त्यांचे ज्ञानदानाचे कार्य आता देखील पुढे चालू ठेवावे अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी भारती शेषराव काळे. माझं शालेय शिक्षण गोदावरी पब्लिक स्कूल जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे झाले आहे. आम्हाला घडवणाऱ्या शिक्षकांपैकी पवार मॅडम ह्या आमच्या आवडत्या मॅडम. पवार मॅडमच्या तासाला शाळेमध्ये असताना अतिशय शांतता असायची, कारण पवार मॅडमचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय आणि कडक असा होता. परंतु अशात आता मॅडमशी बोलणे झाल्यावरती कळते की मॅडम अतिशय प्रेमळ आहेत आणि त्या अतिशय आस्थेने, मायेने आमची विचारपूस करत असतात. असंच असतं की जे लोक आपल्याला वरून कडक वाटतात ते आतून मात्र शहाळ्यासारखे मधुर असतात. नुकताच पवार मॅडमचा रिटायरमेंटचा कार्यक्रम झालेला आहे आणि
मॅडमने अखंड अविरतपणे सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केलेलं आहे. त्यांनी तसंच कुटुंबाची देखील सेवा केली आहे. आता मी ईश्वरचरणी अशीच प्रार्थना करते की मॅडमला पुढील आयुष्य अतिशय सुखी आणि निरोगी जावो. आज स्वतःला सर्जन म्हणून घेताना लिस्टमध्ये ज्यांची नावं येतील त्यात मॅडमचं नाव तर नेहमीच राहील. विज्ञान असो किंवा फ्युचरमध्ये काय करायचं, गणित, यात मॅमने जो सल्ला दिला आहे तो तर त्याची परतफेड तर कधी करू शकणार नाही. म्हणतात ना की शिक्षक नेहमी शाळेतूनच रिटायर होत असतो, त्यांच्या विद्यार्थ्याच्या मनातून कधीच नाही. आणि आमच्या मनातून तर मॅम कधीच रिटायर होणार नाही. आता सेकंड इनिंग स्टार्ट होते मॅमची, तर अशा वेळेस आतला एक जो विद्यार्थी असतो त्याला बाहेर काढणं महत्त्वाचं असतं आणि मॅम नक्की ते करतील. पुढे निरनिराळे अनुभव असो, ट्रॅव्हलिंग, त्यांचे काय बाकीचे छंद असतील ते तर जोपासतीलच आणि त्यांना बघून बाकीच्यांनासुद्धा तेवढी स्फूर्ती मिळेल की पुढे आपण काय करावं काय नाही. त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. संभाजीनगरला आलो तर नक्की भेटणं होईल ही अपेक्षा. नमस्कार, माझं नाव नरेंद्र अरुण कुमार बाहेती. मी इयत्ता 5वी ते इयत्ता 9वी हे 5 वर्ष माझं जे माध्यमिक शिक्षण होतं ते गोदावरी पब्लिक स्कूल N12 हाडको छत्रपती संभाजीनगर इथे पूर्ण केलं. या 5 वर्षाच्या कालावधीत माझे जे प्रथम शिक्षक, शिक्षिका, आवडते शिक्षक म्हणाल तर पवार मॅडम म्हणून आहे, ज्या आता 2 दिवसापूर्वी रिटायर झाल्यात. आणि जे कालावधी आहे मॅडमचा शैक्षणिक क्षेत्रातला तो अतिशय शिस्तप्रिय, ज्याला आपण वेल डिसिप्लिन म्हणू, आणि एक आदर्श शिक्षक म्हणून अशा शिक्षकांकडे पाहिलं जातं. तर तशा आमच्या आवडत्या शिक्षिका ज्या आम्हाला वर्ग शिक्षक म्हणूनही राहिल्या. तसेच मॅडमचा सायन्स आणि मॅथ या 2 विषयावर जे कमांड होतं त्या गोष्टीमुळं, त्या विषयामुळं अभ्यासात जो आम्हाला इंटरेस्ट ज्याला म्हणू आपण, रुची निर्माण झाली. आणि मॅडमचं नाव घेतल्यानंतर आजही म्हणजे जी रिस्पेक्ट आहे म्हणावं, धाकच एवढा होता मॅडमचा की मला होमवर्क ऑन टाईम कंप्लीट पाहिजे, जर नाही आलं तर लक्षात ठेवा लाताखाली तुडविल. पण आज एवढं मात्र आहे निश्चित, त्यावेळेस जरी आम्हाला ती भीती वाटत होती तर आज त्या गोष्टीचं आम्हाला महत्त्व कळतंय. कारण की मी सुद्धा स्वतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, एक कोचिंग क्लासेस म्हणून चालवतो इथं बाहेती कोचिंग अकॅडमी नावाने हर्सुल छत्रपती संभाजीनगरमध्ये. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.